नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे जानकी देवळात आलेली आहे, देवीच्या दर्शनाला आलेली आहे. देवीला ती मनोभावे नमस्कार करते आणि देवीला फूल वाहते आणि मग प्रदक्षिणा घालते. प्रदक्षिणा घालता घालता तिला इथे त्रास होतो. ती अशी खांबाला टेकून बसते. तोपर्यंत तिकडनं गुरुजी येतात आणि ते म्हणतात की जानकी, 3 दिवस झाले तू काही खाल्लं प्यायलं नाही आहेस आणि आता तू उपास सोड, तुला त्रास होत असेल तर ती म्हणते की नाही, मला तुम्हीच म्हणता ना की घेतला वसा टाकू नये म्हणून, आणि त्यामुळे मी असं हे व्रत अर्धवट सोडणार नाही असं ती इथे गुरुजींना सांगते. गुरुजीसुद्धा तिला इथे समजावायचा प्रयत्न करतात, पण ती इथे ऐकत नाही. ती म्हणते घेतला वसा टाकू नये असं तुम्हीच सांगितलं आहे, त्यामुळं नानांना जोपर्यंत ते शुद्ध येत नाही तोपर्यंत मी काही व्रत वगैरे सोडणार नाही असं ती इथे म्हणते. तर गुरुजी म्हणतात, देवी आई, या मुलीची काळजी घे, तू तिला ताकद द्या असं देवी आईला प्रार्थना करतात. आणि मग जानकी इथे प्रदक्षिणा आपल्या आहेत त्या पूर्ण करते. आणि मी काल म्हटल्याप्रमाणे इथे सारंगनं आपलं डोकं नको तिथे चालवलं आहे. बघूया काय करतोय पुढे सारंग. तर सारंग इकडे रूममध्ये येऊन बसला आहे आणि त्याने माती खाल्लेली आहे जी त्याला खायची होती ती. तर तो इथे रूममध्ये येऊन बसला आणि त्याला आठवतं की दादा म्हणजे ऋषिकेश कसं सांगत होता आईला. आणि मग त्याच्यानंतर इकडे तो ऐश्वर्याला सांगतो, ऐश्वर्या, मी तुम्हाला एक खरं विचारलं तर तुम्ही सांगाल का? तर तो म्हणतो, ऐश्वर्या म्हणते की काय झालं? तर सारंग म्हणतो की ऋषिकेश दादा आणि आई खाली बोलत होते आणि दादाचं असं म्हणणं आहे की तुम्ही या घरात आल्यापासून इथे भांडणं होतात, कलह निर्माण झालेत आणि तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे. तुम्ही काही खरंच केलं नाही ना असं तो इथे सारंग ऐश्वर्याला विचारतो. आता ऐश्वर्या 2 मिनटं ह्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करते आणि नंतर इतकी ओव्हर ॲक्टिंग करते की तिला ओव्हर ॲक्टिंगसाठी ते बक्षीस दिलं पाहिजे बरं का प्रेक्षकांनो. तर आता ऐश्वर्या म्हणते की आता ह्याला काय सांगायचं असा तिच्या डोक्यात विचार चालू आहे. पण नंतर ते एकदम बाजू आपली पलटवते आणि म्हणते की आज तुम्ही नवरा म्हणून हरलात तर ऋषिकेशचा भाऊ म्हणून इथे तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला पण असंच वाटतंय का मी सगळं केलं आहे? तर मी सगळं केलं तर तुम्ही मला घरात कशाला ठेवलं आहे? तुम्ही मला बाहेर काढा. मी सुद्धा या घरासाठी करते ना, तर ते दिसत नाही आहे. तर फक्त जानकी वहिनी करतात तेवढंच दिसतं. ती त्या मोठ्या सून आहेत, सगळा मान त्यांनाच. आणि मी काय करते तर मी काहीच करत नाही. त्या फक्त नंदनवन करतात आणि मी काय करते? मी काहीच करत नाही. मी त्रास निर्माण करते, भांडणं निर्माण करते, खोटं वागते असं जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल तर मला का ठेवलं आहे तुम्ही या घरात? मला तुम्ही बाहेर काढा. मला त्रास होतो आहे, मी असं का वागते मला कळत नाही. आणि आज तुम्ही नवरा म्हणून चुकला आहे तिथे असं ते एकदम भांडायला लागते सारंगबरोबर जोरजोरात. इतकी ओव्हर ॲक्टिंग करते की बघत राहायला पाहिजे 2 सेकंद असं वाटतं. सारंगचं तोंड बघा कसं झालं आहे. आणि सारंगला ती म्हणत असते की माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे, मी तुमच्यावर प्रेम करते, आईंची काळजी घेते, सगळं करते मी, तरीसुद्धा मला तुम्ही असं का बोलताय? आणि मी एवढं सगळं करूनसुद्धा तुम्हाला खोटंच वाटतं आहे का? तर मला का ठेवलं आहे तुम्ही घरात? मला बाहेर काढा, मला मारा तुम्ही. आणि स्वतःलाच तिथे मारून गेलेला चालू करते आणि आपल्याला त्रास होतो असं ती दाखवते की खूपच तिच्या मनाला लागलं आणि श्वासबीस घ्यायला असं अडचण होते असं एकदम. आणि तुम्ही इथे ठेवूच नका, मला बाहेर काढा. सगळं बरोबर त्या जानकी वहिनींचंच आहे, तुम्ही त्या जानकी वहिनींच्या इन्फ्लुएन्समधून कधी बाहेरच येणार नाही आहे असं वगैरे तिथं खूप बडबडत असते. सारंग तिची समजून घालतो, तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही काही बोलू नका, मी काय करू असं तो विचारतो. आणि मग नंतर तो म्हणतो पाणी प्या, हे घ्या पाणी प्या म्हणून तो पाणी देत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की पाणी पिन मी, पण एकाच अटीवर पिन. आता लगेच सारंग म्हणतो, तुमची अट मला मान्य आहे. अट काय सांगा तुम्ही? तर ऐश्वर्या म्हणते की इथून पुढे तुम्ही माझ्यावर संशय अजिबात घ्यायचा नाही. जो कोणी माझ्या विरोधात बोलेल त्याच्यावर तुम्ही म्हणजे लगेच विश्वास ठेवायचा नाही असं म्हणते ती. आणि सारंग पण लगेच ठीक आहे, मी तुमच्यावर अविश्वास दाखवणार नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवेन, तुमच्यावर संशय घेणार नाही असं म्हणतो. आणि ते लगेच ऐश्वर्या लगेच असं खूपच डोकं दुखल्यासारखं हे करते आणि मग सारंग तिला पाणी देतो इथे आणि शांत करतो, तिला डोक्यात हातबीट ठेवतो, डोकं चेपल्यासारखं करतो. अशा रीतीनं ऐश्वर्यानं हे मनातलं सारंगच्या वादळ घालवलेलं आहे आणि ऐश्वर्याने आपली बाजू इथे मांडलेली आहे त्याच्यासमोर की मी किती चांगली आहे आणि माझ्यावर सगळे संशय घेत आहेत. आणि त्याच्या मनात भीती पण घातली की मला घरातनं या बाहेर काढा वगैरे असं. आता बघूया पुढे काय घडतंय ते. सारंगनं माती खायची ती खाल्लेलीच आहे. मी काल म्हटलं होतं ना की तो स्वतःचं डोकं वापरणार नाही, कदाचित वापरेल असं वाटतंय, पण त्याने नको तिथेच आपलं डोकं वापरलं आहे आणि ऐश्वर्याशी येऊन इथे बोलला आहे. तर ऐश्वर्या इथे जरा पाणी पिल्यानंतर म्हणते, त्याला मिठी मारते मुद्दावून आणि म्हणते की हातातोंडाशी आलेला घास माझा जात होता. आजी म्हणतात त्याप्रमाणे मला गाफील राहून चालणार नाही आहे.
जानकी तर जानकी, आता ऋषिकेश पण इथे आईंचे कान भरायला लागला होता. या दोघांना गाफील धरून आपल्याला चालणार नाही आहे आणि आता आपण हातपाय लवकरच हलवले पाहिजेत, पुरावे जे काही आहेत ते सगळे मिटवले पाहिजेत, असा आता ती इथे विचार करते. बघूया आता पुढे ऐश्वर्या काय आणखीन करणार आहे ते. सारंगने मात्र घोळ घातलेला आहे. सारंग तिला असं टेकून बसा वगैरे सांगतो, काळजी घ्या, डोकं चेपतो, मग नंतर हळूच पाय चेपायला लागतो. डोक्याला त्रास होतो आणि पाय चेपून काय होणार आहे, डोकं तिचं अजून चेप, जरा मार म्हणजे चांगली बुद्धी येईल तिला, आणि तुझ्या पण मारून घे जरासं, म्हणजे तुला पण कळेल की आपण काय चुकतोय, काय बरोबर आहे ते. तर अशा पद्धतीने इकडे सारंगनं घोळ घातलेला आहे आणि आता ऐश्वर्यानं बाजू पलटवली आहे. तर इकडे सौमित्र आणि सुमित्रा ही दोघेजण देवळात आले. सौमित्र म्हणतो की आई काय झालं आहे, बोल, तू मला इथे देवळात कशासाठी घेऊन आली आहेस. तर सुमित्राई म्हणतात, अरे खरं सांगू का, माझं ना घरात हल्ली मन लागत नाही, मला शांतता मिळत नाही आहे घरात, आणि कुणाकडे बोलावं असं नाही आहे. नाना असते, म्हणजे नाना व्यवस्थित बरे असते तर मी त्यांच्याशीच मन मोकळं केलं असतं, पण मला घरात ना एकटं एकटं वाटतं आहे. बघितलंस ना तू, घरात रोज काहीतरी एक नवीन वाद चालू होतो आहे आणि त्यामुळे ना मला इथे आता सहन होत नाही आहे ते वाद, आणि त्या वादांचा इथे त्रास होतो आहे, आणि माझं मन मोकळं करावं असं घरात कोणी विश्वासू माझ्याजवळ नाही आहे, आणि म्हणून मी इथे तुला देवळात घेऊन आले. ऋषिकेश आणि सारंग त्यांच्या बायकांची बाजू घेण्यात इथे गुंतलेले आहेत, पण माझा विचार कोण करत नाही आहे, माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, असं सुमित्राई सांगतात. आणि तू मला सोडून कुठेच जाऊ नको, तू मला वचन दे, तू मला सोडून आणि कुठे जाणार नाही आहेस असं तू मला वचन दे. आता सौमित्राला प्रश्न पडला 2 मिनिटासाठी, कारण अवंतिकाचा फोन दुपारीच आलेला असतो. तरीसुद्धा सौमित्र इथे वचन देतो की मी वचन देतो तुला की तुला सोडून मी कुठे जाणार नाही आहे, पण आई मला ना थोडे दिवसासाठी म्हणजे जाऊन यावं लागेल जरासा, असं तो म्हणतो, कारण अवंतिकाची तब्येत पण बरी नाही आहे, ती एकटीच आहे तिथे घरात, मी जाऊन येतो. आणि मग त्याच्यानंतर सुमित्रांच्या डोक्यात एकदम आयडिया काय येते, तर अवंतिकालाच तू इथे घेऊन ये, म्हणजे मी तिची काळजी घेईन आणि मलासुद्धा कोणीतरी मिळेल, म्हणजे तिसरी सून म्हणून कोणीतरी माझ्याजवळ असेल असं त्या म्हणतात, आणि अवंतिकाला घेऊन ये तू लवकरात लवकर. मग सौमित्र म्हणतो की मी लवकरात लवकर घेऊन येईन. आणि ही दोघंजण देवळात जात असतात तेव्हा एका साईडनं सौमित्रला इथे जानकी देवळातून जाताना दिसते, त्यामुळे तो तिच्याकडे नुसतं बघत राहतो. आता सौमित्राने जर आपलं वकिली डोकं वापरून ना जानकीला काहीतरी अक्कल दिली पाहिजे असं मला वाटतं, किंवा या सगळ्यात तिला काहीतरी मदत केली पाहिजे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अवंतिका आली ना तर नक्की बरं होईल बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे अवंतिका आणि जानकी मिळून काहीतरी ह्याच्यातनं नक्कीच इथे चांगलं घडवून आणतील असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. का ऐश्वर्याचा बळी ठरेल अवंतिका, तर अवंतिकाचा जो काही राग आहे किंवा जे काही वकिली डोकं आहे तीसुद्धा वकीलच आहे नाही का, तर त्या दोघांचं मिळून ना इथे जानकीला मदत करून त्या ऐश्वर्याला पुरून ऊर्जा असं काहीतरी दाखवलं पाहिजे जरा इंटरेस्टिंग. तर इकडे सौमित्रला जानकी दिसते देवळातून जाताना. सुमित्राई आणि सौमित्र दोघंजणं देवळात जात आहेत. गुरुजी तिथे आहेत आणि म्हणतात नानांची तब्येत कशी आहे आता. नाना ठीक आहेत ना. आत्ता जानकी इथे प्रदक्षिणा घालून गेली, आपलं व्रत करून गेली, आणि तुम्ही भाग्यवान आहात. आत्ताच्या जगात अशी सून मिळणं खरंच कठीण आहे, आणि जानकी 3 दिवस निर्जळी व्रत करते आणि तिच्या या व्रतामुळे नानासाहेबांच्या तब्येतीत नक्कीच इथे सुधारणा होईल असं गुरुजी सांगतात. आणि मग त्याच्यानंतर सौमित्र आईला विचारतो, आई तुला अजूनही घरात तुझा विश्वास ठेवणारी अशी व्यक्ती नाही आहे असं तुला अजूनही वाटतं का, असं तो म्हणतो. सौमित्राई त्याच्यावर काहीच बोलत नाहीत आणि आत देवाला नमस्कार करायला जातात. सौमित्रसुद्धा आतमध्ये जातो, देवाला नमस्कार करतो, देवाची घंटी वाजवतो देवीची, आणि छान दोघंजण इथे देवीचं दर्शन घेतात. त्यामुळे त्यांच्या मनाला, सुमित्राईच्या मनाला प्रसन्नता मिळते. आता देवीनेच सुमित्राईंना बुद्धी दिली पाहिजे की काय चूक काय बरोबर ते ओळखू द्यावं, आणि जे काही डोकं त्यांचं ऐश्वर्याने बधीर केलं आहे ते त्यांनी म्हणजे विचार करायला सुरुवात करावी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं. तरी ते छान देवीचं दर्शन घेतलं आहे. आता ऐश्वर्या जानकीच्या खोलीत आली आणि ती म्हणते की ही जी साडी आहे ती साडी आता मी परत जानकी यायच्या तिच्या कपाटात नेऊन ठेवते, म्हणजे काय होईल, आणि ती साडी मी नंतर सुमित्राईंना दाखवू शकते की बघा ही साडी जानकी वहिनी नेसून गेल्या होत्या, आणि हे पुरावे लवकरात लवकर मी नष्ट करते असं म्हणते ती. आणि साडी आता ठेवणार मी कपाटात आणि सुमित्राईंना दाखवणार. तर कपाटाला हात लावते तर कपाट इथे लॉक आहे बरं का प्रेक्षकांनो. जानकी सुधारली आहे, कपाट लॉक करून गेली. तोपर्यंत जानकी इथे मागणं येते आणि ऐश्वर्या तू इथे काय करतेस असं विचारते. तर जानकीनं असं विचारल्यानंतर ऐश्वर्या म्हणते काय
जानकी इथे पुढे म्हणते, अच्छा नानांच्या खोलीत काहीतरी घालून झालं, आता माझ्या खोलीत काहीतरी ठेवायचं आहे का? काय आहे त्या पिशवीत? तर लगेच ऐश्वर्या कशी म्हणते, या पिशवीत ना साप आहे, साप, सोडू सोडू सोडू. तर लगेच इथे ऐश्वर्याच्या ह्या वाक्यावर जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, तुझ्या सापाला आणि तुझ्या सापातल्या विषाला मी पुरून उरली आहे, तुझ्या लक्षात नाही आलं आहे का? असं कर, तू ना काहीही कर म्हणते, आणि म्हणजे तू माझ्या आईंचा विश्वास परत, म्हणजे आईंच्यात आणि माझ्यात परत फूट पाडायला इथे आली आहेस का? तर ऐश्वर्या म्हणते, अय्या तुम्हाला मनातलं ओळखता येतं? तर जानकी म्हणते की मला मनातलं ओळखता येतं. तर ऐश्वर्या म्हणते की हो, मी तुमच्या आणि आईंच्यामध्ये इथे फूट पाडायला आली आहे. ॲक्च्युली आई खाली दिसल्या नाहीत म्हणून मी इथे त्यांना शोधत शोधत इथे वरती आली आहे, असं म्हणून ऐश्वर्या सांगते. आणि त्याच्यानंतर जानकी म्हणते, फूट पाडायचं काम चालूच आहे का तुझं अजून? पण तू किती फूट पाड आणि तू किती फुटपाड, किती आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न कर, पण तसं काही ते होणार नाही असं ती सांगते. पण ऐश्वर्या म्हणते, आपलं कसं झालं आहे माहिती आहे का? तू ना अबला नारी झाली आहेस आणि मी कशी झाले, शातीर दिमागवाली व्हिलन झाली आहे. आपण दोघींना स्क्रीनवर आलो असतो ना, पिक्चरमध्ये काम केलं असतं ना, तर स्क्रीन फाडली असती ग आपण. तू बिचारी अबला नारी झाली आहेस असं म्हणते. आणि ते जानकीकडे बघून ती हसायला लागते. आणि आता जानकीचा टर्न आहे. जानकी बोलून मात्र ऐश्वर्याला गार करते इथे. नुसतं बोलून उपयोग नाही आहे बरं का जानकी, लवकरात लवकर हालचाल कर असं म्हणून आपल्याला तिला आता सारखं सांगावं लागणार आहे असं वाटतंय. तर जानकी इथे म्हणते, तुझं कसं आहे माहिती आहे का, तुला चांगुलपणाचं नाटक करावं लागतं. मी मुळातच चांगली आहे आणि चांगुलपणा माझ्या रक्तात इथे भिनला आहे, तुझ्यासारखं नाही आहे. आणि चांगुलपणाचं नाटक करता करता तू एखादी चूक नक्कीच करू शकतेस, तुझ्या हातून काहीतरी नक्कीच चूक इथे होऊ शकते आणि तू नंतर पकडली पण जाऊ शकतेस. नंतर बघूया आपण कोण अबला नारी आहे आणि कोण शातीर दिमागवाली व्हिलन आहे, शातीर आहे का मूर्ख व्हिलन आहे ते आपण नंतर बघूया. कारण तू कधी ना कधीतरी काहीतरी चूक करणार आहेस. कारण इथे चांगुलपणाचं नाटक तुला करावं लागते. मुळातच ज्या व्यक्ती चांगल्या असतात त्यांना नाटक करावं लागत नाही. आणि मुळातच तुझ्यामध्ये अंगात किडे इतके आहेत, कंजूसी वाईटपणा इतका आहे की तुला सारखं सारखं चांगुलपणाचं इथे नाटक करावं लागणार आहे असं ती इथे बडबडते. आणि मग त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या बाहेर येते. 2 मिनटं जरा ही मास्तरीणबाई उशिरा आली असती तर काय बिघडलं असतं, माझं काम झालं असतं असं ती म्हणते. खरं काम कसं होणार, कुलूप तर लावलं आहे ना कपाटाला. तर आता इथे ऐश्वर्या म्हणते की ही साडी ना लवकरात लवकर आपण बाजूला ठेवली पाहिजे, नाहीतर काहीतरी घोळ होऊ शकतो असं ती म्हणते. आणि तेवढ्यात तिला इथे गुलाबला कपडे सुकत घालताना दिसतो. म्हणून ती काय करते, गुलाब इथे जायची इथे वाट बघते. पिशवी ती दाराच्या वरती ठेवते आणि गुलाबला सुद्धा बायकोचा फोन येतो बरं का तेवढ्यात. आणि फोनला रेंज येत नाही, आवाज ऐकू येत नाही, म्हणून गुलाब त्या कपडे सुकायच्या रॅकपासून ना इकडे बाहेर जाऊन बोलतो. तोपर्यंत ऐश्वर्या तिथे येते आणि ती साडी जी काही आहे ती चांगली घडी उघडते आणि त्या कपडे सुकायच्या रॅकमध्ये घालून ठेवते आणि म्हणते की आता गुड, म्हणजे आता ही साडी जानकी स्वतःच्या हाताने तिच्या कपाटात ठेवेल आणि मग मी सुमित्राईंना दाखवेन की बघा ही हीच साडी नेसून जानकी वहिनी त्या सापाच्या माणसाकडे गेल्या होत्या आणि पैसे देऊन त्याला साप नानांच्या खोलीत ठेवायला सांगितलं होतं असं वगैरे म्हणते. आणि तोपर्यंत ना इकडनं सौमित्र आणि सुमित्रा हे देवळातनं आलेले आहेत आणि सौमित्राला शंका वाटते की इथे कोणतरी आहे, कारण त्या दोघांना बघून ऐश्वर्या इथे खाली लपली. सौमित्र हळूहळू तिच्याजवळ इथे जात असतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो इथे सौमित्राला हाक मारतात, सौमित्र काय रे काय झालं? तर सौमित्र म्हणतो नाही आहे, तिथे कोणीतरी आहे असं वाटलं. सुमित्राही म्हणतात अरे गुलाबच असेल, तो कपडे सुकत घालून गेला असेल, चल आज जाऊया असं म्हणतात. आणि सौमित्र त्या रॅकच्या जवळ जाता जाता थांबतो आणि मग त्याच्यानंतर दोघंही मिळून म्हणजे सुमित्राई आणि सौमित्र दोघंही मिळून ते घरामध्ये जातात. आणि ती घरामध्ये गेल्यानंतर ऐश्वर्या इथे सुटकेचा करून निश्वास सोडते आणि म्हणते की आता ही साडी जानकी स्वतःच्या रूममध्ये ठेवणार आणि मग त्याच्यानंतर इकडे मी माझा पुढचा डाव खेळणार आणि सुमित्राईंना दाखवणार की ती साडी जानकी वहिनींच्या इथे रूममध्ये आहे. अगं ऐश्वर्या, जानकीच्या लक्षात येणार नाही का ती साडी ठेवताना की ही तीच साडी येते? आता बघूया ऐश्वर्याचा मूर्खपणा जानकीच्या लक्षात येतोय का आणि जानकी खरंच आता डोकं वापरून काहीतरी करते का? कारण दाखवलाय प्रोमो तरी तसाच की जानकीनं ऐश्वर्याला इथे पकडलंय. बघूया पुढे काय होतंय ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इकडे सुमित्राई बसलेल्या आहेत. सौमित्र येऊन त्यांना इथे पाणी देतो
आणि म्हणतो की आई मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे, एक वचन हवं आहे. तर सुमित्राई म्हणतात कसलं वचन? तर सौमित्र म्हणतो ज्याप्रमाणे तू माझ्याकडून देवळात वचन घेतलंस ना त्याप्रमाणे तू मला एक वचन दे की तू जानकी बहिणीला तिचं निर्जळी व्रत सोडायला सांगशील. असं सौमित्र्याने आता सुमित्राईंकडनं मागणं मागितलंय. बघूया या वचनामुळे तरी त्या दोघींमधले जे काही गैरसमज आहेत ते दूर होतील आणि जानकीचा जे काही निर्जळी व्रत आहे ते सुमित्राई सोडतील का जानकी तिचा हट्ट कायम ठेवेल की नानांना शुद्ध येईपर्यंत ती हे व्रत करेल. आणि इथे प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये जानकी आता ॲक्शन मोडमध्ये आलेली दाखवली आणि तिनं सुमित्राईंना ती साडी ऐश्वर्याने जाळताना दाखवली. बघूया पुढे काय होणार ते.